महाविकास आघाडीने बदलापूर घटनेतील निषेधार्थ जे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्याला सदावर्ते जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यामुळे या बंदला जे आहे ते कोर्टाने विरोध जो आहे तो दर्शवलेला होता किंवा अशा पद्धतीचे बंद जे आहे ते पुकारू नका अन्यथा कारवाई करावी लागेल असा इशारा जो आहे तो कोर्टाने दिलेला होता। आपल्यासोबत शिवसेनेचे शरद कुळे आहेत। काय सांगाल? खरं तर सदावर्तेंनी जी याचिका दाखल केली त्यामुळे आजचा जो महाराष्ट्र बंद होता तो हाणून पाडला गेलेला आहे, कसं पाहता या घटनांकडे? सदावर्ते म्हणजे तेच ना, गाढवं पाळतं ते सदावर्ते। मुळामध्ये गाढवं पाळणारा देखील गाढवासारखाच वागतो ही कालच्या याचिकेवरून सिद्ध झालेलं आहे। भाजपच्या गाढवांनी काल याचिका दाखल केली, परंतु त्या सदावर्त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे। ओ सदावर्ते, तुमच्याच भाषेत ओ सदावर्ते, अहो तुमची काय दातकळी बसली होती का? सदावर्ते, त्या चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झाला, बलात्कार झाला, त्यावेळेस तुमचं थोबाड का उघडलं नाही? का तुम्ही चॅनल समोर आला नाही? अहो सदावर्ते, तुम्ही महाराष्ट्र बंदच्या विरोधात ज्या वेळेस भाजपवाल्याचं ऐकून, फडणवीसाचं ऐकून याचिका दाखल करताय, त्याचं तसं न करण्यापेक्षा सदावर्ते तुम्ही त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फाशी द्या म्हणून जर तुम्ही कोर्टात गेला असता तर तुमची पाठ थापट असते। पण सदावर्ते, तुम्ही निव्वळ गाढवासारखं वागलात। तुम्हाला जरा तरी तुमचं डोकं ठिकाणावर बघा, जरा तुम्हाला अक्कल असती तर बरं झालं असतं। तुम्ही बेअक्कलीसारखं वागून तुम्ही महाराष्ट्र बंदच्या विरोधात गेला, म्हणजेच सदावर्ते तुमच्यासारखी गाढवासारखी माणसं तुम्ही नराधमाला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। आणि तुमच्याकडून आणि भाजपकडून याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा महाराष्ट्र आणि राज्य ही ठेवू शकत नाही। आपण पाहतोय हे होते शरद कुळे आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावरती जोरदार टीका त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन आप्पासाहेब मोहरकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।